हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोसेसर आर्किटेक्चरमधील ऑल युनिटचे क्वेश्चन. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे चारही 5 युनिटचे. युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर, युनिट 2 पीआयसी मायक्रोकंट्रोलर आर्किटेक्चर, युनिट 3, युनिट 4, 5 चे आपण या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया. पहिला युनिट फंडामेंटल्स ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर. पहिला क्वेश्चन कोणचा आहे यामध्ये? आणि पहिल्यांदा तुम्हाला एक सांगतो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस एक्झाममध्ये आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील. हा युनिट 1 हा सब्जेक्टचा फाउंडेशन आहे. जर तुम्हाला युनिट 1 चांगला समजला तर पुढील आर्किटेक्चर, इंटरफेसिंग आणि प्रोग्रामिंगचे युनिट तुम्हाला समजायला सोपे जातील. एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही. पहिला क्वेश्चन कोणचा आहे? व्हॉट इज द मायक्रोकंट्रोलर? कंपेअर मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रोकंट्रोलर विथ सुटेबल एक्झाम्पल. हा युनिट मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आन्सर लिहिताना आपण काय केलं पाहिजे? पहिल्यांदा डेफिनेशन काय म्हणतं? व्हॉट इज द मायक्रोकंट्रोलर? का म्हणतं? मायक्रोकंट्रोलर हा एक सिंगल चिप कॉम्प्युटर आहे ज्यामध्ये सीपीयू, रॅम, रॉम, इनपुट आउटपुट पोर्ट्स आणि टायमर्स एकाच चिपवर असतात. यानंतर आपण काय एक्सप्लेन केलं पाहिजे? कंपॅरिझन मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलर. टेबल फॉर्मॅटमध्येच आपण कंपॅरिझन लिहिलं पाहिजे. त्यामध्ये पॉईंट्स कोणते असले पाहिजे? सीपीयू, मेमरी, इनपुट आउटपुट पोर्ट्स, कॉस्ट, पॉवर कंझप्शन्स आणि ॲप्लिकेशन. आणि त्यासोबत एक सुटेबल एक्झाम्पल आपण लिहिलं पाहिजे मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलरचे. डिफरन्स आणि मी आपण टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिला पाहिजे. एवढं लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द आर्किटेक्चर ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर विथ नीट ब्लॉक डायग्राम. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण कसं लिहिलं पाहिजे? पहिल्यांदा आपण डायग्राम काढलं पाहिजे. यानंतर प्रत्येक ब्लॉक एक्सप्लेन केला पाहिजे. इम्पॉर्टंट ब्लॉक कोणते त्यामध्ये डायग्राममध्ये? सीपीयू, प्रोग्राम मेमरी, डेटा मेमरी, एएलयू, रजिस्टर आहेत, इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत, टायमर, ऑक्सिलेटर आणि इंटरप्ट कंट्रोलर आहेत. हे पॉईंट्स आपण लिहिले पाहिजे. हा क्वेश्चन डायग्राम शिवाय इनकम्प्लीट आहे. डायग्राम काढलं तर कम्प्लीट होईल. एवढं लक्ष असू द्या तुमचं. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर अँड देअर फीचर्स. हा थेअरी क्वेश्चन आहे. यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोकंट्रोलर्स कोणते आहेत? बेसलाईन पीआयसी आहे, मिड रेंज पीआयसी आहे, हाय परफॉर्मन्स पीआयसी आहे. आणि प्रत्येक टाईपसाठी आपण कोणते पॉईंट लिहिले पाहिजे? फीचर्स आहे, मेमरी कॅपॅसिटी, स्पीड किती आहे, ॲप्लिकेशन. हे पॉईंट आपण लिहिले पाहिजे. आणि प्रत्येक टाईपसाठी 3 पॉईंट्स तर एक्सप्लेन आपण केलंच पाहिजे. एवढं लक्षात असू द्या तुम्ही. पुढचा क्वेश्चन ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर. तुम्हाला वाटलं असेल हा मागी झाला तसाच क्वेश्चन आहे, पण एक्झामिनर वेगळ्या पद्धतीनं पण विचारू शकतो. एवढं लक्षात असू द्या. यामध्ये आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे? आपण ब्लॉक डायग्राम काढलं पाहिजे. प्रत्येक ब्लॉकचे आपण फंक्शन लिहिले पाहिजे. डेटा फ्लो कसा आहे, ॲप्लिकेशन, हे आपण पॉईंट्स लिहिलेच पाहिजे. डायग्राम काढल्यानंतर त्याला प्रत्येक पार्टला आपण लेबल्स लिहिलं पाहिजे. आपण नाव काय आहे त्या. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे? हायेस्ट प्रायोरिटी क्वेश्चन आहे हा. एवढं असू द्या तुम्ही. हे पहिल्यांदा तुम्ही करून जावं एक्झामला. मायक्रोप्रोसेसर मायक्रोकंट्रोलरचा डिफरन्स आहे. आर्किटेक्चर ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर विथ नीट डायग्राम. कोर कंपोनंट ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर. डेव्हलपमेंट ऑफ टूल्स युजर फॉर पीआयसी प्रोग्रामिंग. हे आपण लिहिलं पाहिजे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते येऊ शकतात एक्झाममध्ये. यामध्ये इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट टूल्स कोणते आहेत एक्सप्लेन केलं पाहिजे आपण. ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे मायक्रोकंट्रोलरचे. एक्झाममध्ये विचारलं कोणते आहेत ॲप्लिकेशन ऑफ पीआयसी मायक्रोकंट्रोलर. होम ऑटोमेशन आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे, मेडिकल इक्विपमेंटमध्ये, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सिक्युरिटी सिस्टीम. हे आपण पॉईंट्स आपण लिहिलं पाहिजे. हे झाले युनिट 1 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन.
जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या डिकोडर भाऊला, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ कोणचे येतील ते तुम्हाला अगोदरच माहिती होईल. चला तर मग भेटूया पुढच्या युनिटमध्ये. युनिट 2 चे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पाहून घ्या तुम्ही. थँक्यू.